दरम्यान मालवण राजकोट येथील शिवराय पुतळ्याचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार असल्याची माहिती मिळतेय। त्याचबरोबर पुन्हा एकदा शिवरायांचा पुतळा इथं उभारण्यात आलेला आहे आणि हाच शिवरायांचा पुतळा आता लक्षवेधी ठरतोय। राजकोट येथील शिवराय पुतळ्याचं आज लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार असल्याची माहिती मिळतेय। सध्या याच लोकार्पण कार्यक्रमाची तयारी जोरदार तिथं सुरू आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय मालवण राजकोट येथील शिवराय पुतळ्याचं आज लोकार्पण होत आहे। जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। याच लोकार्पणाची सर्वत्र वाट पाहिली जात होती। आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाष्य सुद्धा केलं होतं। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर। सुरेश, मालवण राजकोट येथील शिवराय पुतळ्याचं आज लोकार्पण होत आहे, अनावरण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। निश्चित प्रज्ञा, आज मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो 93 फूट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं जे पूजन आहे ते करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यासह अन्य मान्यवर आहेत ते आज मालवण येथे दाखल होत आहेत। आणि मालवण येथे जो अतिशय सुबक असा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभारलेला आहे। 93 फूट हा पुतळा आहे। विशेष म्हणजे जे मागील ज्या दुर्घटना घडली ती टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे जे काम आहे राम क्रिएशन आर्टचे राम सुतार यांना दिलं होतं आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या देखरेखीखाली हे पूर्ण काम करण्यात आलं आहे। याच्यामध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते अत्यंत दर्जेदार असल्यामुळे हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो अतिशय रुबाबदार असा पुतळा आहे। आणि सध्या या पुतळ्याचं पूजन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूजन केल्यानंतर हा पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला होणार आहे। त्यामुळे इथे बघितलं तर पूर्णतः तयारी केलेली आहे। त्याचबरोबर या राजकोट येथे जिथे हे आज कार्यक्रम होतोय त्यामुळे काही जे मार्ग आहेत राजकोटकडे जाणारे ते मार्ग पर्यायी मार्ग म्हणून वळवण्यात आलेले आहेत। एकंदर पाहिलं तर पूर्ण सुरक्षितता इथे चोख बंदोबस्त पोलिसांचा दिसतोय। मात्र या ज्या राजकोट येथे काही ठराविकच जे लोक आहेत त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे, कारण इथे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पूर्ण काळजी घेतलेली दिसते। त्याचबरोबर राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केल्यानंतर मुख्यमंत्री हे कणकवली येथे जाणार आहेत। कणकवली येथील जे गोशाळा आहे खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तिथे जाऊन ते 1:30 वाजता तिथे त्या कार्यक्रम स्थळी जातील। तर राजकोट येथे 12:30 वाजता मुख्यमंत्री पोहोचणार आहेत। मात्र एकंदर पाहिलं तर इथे राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे, लोकार्पण होत आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। प्रज्ञा, जी धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। महाराष्ट्रातला सर्वात उंच 93 फुटी पुतळा बांधण्यात आलाय। शिल्पकार अनिल सुतार यांनी जय महाराष्ट्राकडे तसा दावा केलाय। मालवण राजकोट येथील पुतळ्याचं अनावरण होणार आहे ते सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील। दरम्यान आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी शिल्पकार अनिल सुतार यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात। 93 फूट उंचीची अशी ही सुबकदार मूर्ती आहे आणि आपल्या समवेत शिल्पकार अनिल सुतार आहेत। सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। मला सांगा, हा जो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाय हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा पुतळा आहे, कशा पद्धतीने काम केलंय? सगळे सीएम साहेब, डिप्टी सीएम साहेब, इतर म्हणजे आणखीन महत्त्वपूर्ण लोकांचं इथे आगमन होणार आहे आणि याचं ते उद्घाटन करणार आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो की आमच्या हस्ते हा मोठा पुतळा घडला आणि हा बघितला तर सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। आम्हाला हे तयार करण्यासाठी 6 महिने लागले
आणि ब्रॉन्झचा आणि स्टीलचा सगळं बनवून आम्ही तयार केलं आहे की राजा आहे, राजा कसा दिसायला पाहिजे, जर ज्या वेळेस तो तलवार उगारेल तर कसं उभं राहील, कसं तलवार काढेल, कसं पुढच्या माणसाला चेतावणी देईल, ते सगळं मी स्वतः तशी पोज करून फोटो काढून आम्ही असं याचे फोटोंवरून सगळं स्कल्पचरचं हे केलं, आम्ही बनवला त्याच्यावरून. आणि इतका मोठा पुतळा आहे एकदम म्हणजे त्याच्यामध्ये जे नक्षीकाम म्हणा किंवा जे एम्ब्रॉयडरी असते राजा महाराजांच्या कपड्यांमध्ये, ती मी स्टडी करून त्याच्या हिशोबानेच हे सगळं बनवलं आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग.